हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष संधारात बडगुजरांच्या प्रवेशासंबंधी कल्पना नाही. चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण. बडगुजर नाशिकहून मुंबईला रवाना. ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टी केलेले सुधाकर बडगुजर आज भाजपत प्रवेश करणार. बडगुजर यांच्यासोबत एकत्र काम करू शकत नाही. स्थानिक आमदार सीमा हिरेंचा विरोध कायम. सुधाकर बडगुजर आमच्यासाठी खूप लहान विषय. नाशिकची शिवसेना अवैध असल्याचा संजय राऊतांचा दावा. मोदींना G7च्या बैठकीत कोण विचारतंय असाही सवाल. ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या आज वरळीमध्ये बैठका. वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. दोन्ही शिवसेनेच्या बैठक स्थळांमध्ये अवघं 200 मीटरचं अंतर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुक्तागिरी बंगल्यावर पार पडली सगळ्या मंत्र्यांची बैठक. शिवसेनेचा वर्धापन दिन आणि इतर घडामोडींचा शिंदेंनी आढावा घेतल्याची माहिती. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला 20 गावांचा विरोध. हद्दवाढ झाल्यास झेडपी महानगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा. मुंबईमध्ये होणाऱ्या बैठकीकडे गावकऱ्यांचं लक्ष. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. कुंडमाळा पूल दुर्घटनेनंतर सगळ्या पुलांचं ऑडिट करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 20 आणि 21 जूनला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. पुणे आणि मुंबईमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मुख्य पायलट सुमित सबरवाल यांच्यावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार. तर क्रू मेंबर श्रद्धा धवन यांना काल रात्री अखेरचा निरोप. विमान दुर्घटनेतल्या 137 मृतांची ओळख पटली. आतापर्यंत 97 मृतांचं पार्थिव कुटुंबांना दिलं. आणखी 137 मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न. इराणची राजधानी तेहरानमधल्या नागरिकांनी तातडीनं शहर सोडावं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आवाहन. तर भयभीत लोक सुरक्षित स्थळी जाण्यासाठी निघाल्यानं ठिकठिकाणी वाहतूक कोंडी. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमस्कार.